मी त्यांना विचारलंही नाही. मला वाटतं की त्यांनी एक केलेला चांगला हा प्रयत्न आहे की ज्या त्यावेळेस आलेल्या बातम्या होत्या आणि त्याच्यावर जे विश्लेषण झालं तेही त्यांनी तिथं पुढे सांगितलं आहे. पण त्या बातम्या जशाच्या तशा दिल्या आणि त्या पुस्तकामध्ये आणलेल्या आहेत त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यावेळेस कशी परिस्थिती घडलेली असते आणि ज्या बातमीमध्ये आता विजयदादांनी ज्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्याचा सगळा उल्लेखही आहे की त्यावेळेसची परिस्थिती, कशा बातम्या आल्या आणि ती समाजापुढे त्या बातम्या कशा पेटल्या गेल्या. खरं म्हणजे सुमित माने यांचं पुस्तक हे उद्या पत्रकारितेमध्ये येणाऱ्या तरुणांच्या करता अतिशय उपयुक्त आहे. त्यांना गेल्या 30 वर्षामध्ये जे अनुभव आले, जिथं काही तडजोड करावी लागली, जिथं काही खंबीरपणानं आपली भूमिका मांडावी लागली, तीही गोष्ट त्यांनी सांगितली. सोलापूरमधले NTPC, सोलापूरमधलं पॉवर ग्रीड, सोलापूरचं विमानतळ, सोलापूरचं पर्यावरण, सोलापूरची शेती, त्या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये उहापोह केला. आणि मला वाटतं त्यांची ही पत्रकारिता एक कालच्या पिढीमधल्या पत्रकारांची जी भूमिका होती तीही त्यांनी सांगितलेली आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा उल्लेख केला. 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी पत्र रत्नागिरीमध्ये सुरू केलं होतं आणि ते पुढे पुढे एवढं लोकप्रिय झालं की कालपर्यंत म्हणून पत्रकार दिन जांभेकरांच्या नावानेच आज आपण साजरा करतो. 1832 पासून कितीतरी मोठे पत्रकार होऊन गेले, संपादक होऊन गेले. चिपळूणकर, खाडीलकर, गाडगीळ, आचार्य अत्रे, त्यांचं नाव विसरता येणार नाही. त्यांच्यासारखा मिश्किल अशा प्रकारचा संपादक आणि वर्तमानपत्रकार मी अजूनही बघितले. प्रशांत माने हे अभ्यासू आहेत, निरीक्षण करतात, परीक्षणही करतात आणि जे काय त्यांनी पाहिलं आहे ते आकलन करून समाजाला देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी आपल्या ह्या पुस्तकामध्ये इतिहास कालचाही घेतला आहे, आजचाही आहे आणि उद्याच्या पिढीकरता इलेक्ट्रॉनिक मध्ये काय घडणार आहे याचंही प्रबोधन त्यांनी केलेलं आहे. पत्रकार हा प्रबोधन करणाराच असला पाहिजे. जरी छोट्या छोट्या बातम्या देणारा असतो तरी त्या छोट्या बातम्यामधून सुद्धा त्याच्या मनामधली भावना त्यामध्ये दिसून येते. आपल्या सोलापूरचे बाबूराव जक्कल, रंगावैद्य, राजवाडेजी यांची ही सगळी उदाहरणं आहेत आपल्याकडे आणि किती कठोरपणानं त्यांनी पत्रकारिता केली याचा इतिहास आपल्या पुढे आहे. रंगावैद्यांनी कालच्या पिढीपुढे आणि आजच्या पिढीपर्यंत पत्रकारिता कशी असली पाहिजे हे त्यांनी सांगितलं. दिवसभर ते प्रेसमध्ये असायच्या आणि रात्री देखील ते तिथंच बाकड्यावर झोपायचे. पत्रावर
अंग टाकून अशा प्रकारची पत्रकारिता आमच्या सोलापूरकरांनी पाहिली आणि रंगांगणांच्या सारखा एक ऋषितुल्य अशा प्रकारचं पत्रकारितेतलं नेतृत्व, सामाजिक जीवनामधलं नेतृत्व, बेडरपणाने काम करणारी वृत्ती, ते पत्रकार असताना देखील त्यांनी जी निवडणूक लढवली होती ती निवडणुकी त्यांनी अतिशय जोरदारपणानं लढवली आणि सत्तेवर असणाऱ्यांच्यावर खूप ताशेरे मारले, पण दुर्दैवानं त्यांना तिथं विजय मिळू शकला नाही. कारण राजकारणामध्ये असंच असतं की ज्याला विजय मिळेल असं वाटत होतं तो पडला जातो. बघा ना आपल्या सोलापूरची गंमत. मी जनरल सीटवर तुम्ही मला 3-3दा निवडून दिलं, पण राखीव जागेवर 2दा लढलो, एकदाही निवडून नाही दिलं. गंमत आहे की नाही? म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीचा माणूस त्याला जनरल सीटवरमध्ये निवडून देतात आणि राखीवमध्ये पाडतात. हे मी कसलं उदाहरण सांगतो, पण मला हे बरं वाटतं की हे समाज जीवनाचं जे चित्र आहे तेही उद्याच्या पिढीकरता उपयुक्त असलं पाहिजे. पण मी समजतोय की मला इथं पाळलं त्याचंही मी आत्मचिंतन केलं पाहिजे. का झालं ते ठीक आहे, पार्टीज निरनिराळे येतात, एखादा प्रभावी वक्ता भाषण करून जातो, पण त्याचाही विचार करतो मी. त्याच वेळेस आम्ही देखील प्रभावीपणानं काम करत होतो, वक्ते होतो, पण लोकांनी ते स्वीकारलं नाही आणि म्हणून लोकांवर नाराज होता कामा नये. काम करत राहिलं पाहिजे. मी आता 12 वर्ष सत्तेमध्ये नाही, पण माझ्यात काय बदल होत नाही. तीच लोकशाही आहे आणि लोकशाहीचं चिंतन जे करायचं आहे त्या अशा पत्रकारांनी जे उदाहरणं देऊन ठेवलेली आहेत त्याच्या उदाहरणातून ते चिंतन करून आपल्याला पुढं समाज समजून घ्यायचा आहे. प्रशांत माने चिंतनशील अशा प्रकारचे वृत्तपत्रकार, ते कमी बोलतात. फार कमी वेळेस ते मला भेटले, पण त्यांचा विचार हा सामाजिक समतेचा विचार आहे. आणि आता खरं म्हणजे आम्ही सगळेच त्यांना आता तरुण भारतला आम्ही म्हणतो की हे एकाच विषयाचं पत्र आहे, संघीकरणाची भूमिका घेणारे. पण असंही म्हटलं तर काही शोभणारं नाही. कारण मी तरुण भारत, नागपूरचा तरुण भारत तिथपासून बघतोय. त्याने कधी असं दाखवलं नाही, पण मनातून जे आहे ते RSSचं कट्टरपणानं काम करायचे, पण सार्वजनिक रीतीनं काम करत असताना त्यांचा RSS थोडंसं बाजूला काढायचे आणि समाज जीवनाला जे लागेल तेच देण्याचं काम करते. मला कौतुक वाटायचं. मी नाव विसरलो आपल्या तरुण भारतचे मागो वैद्य, माझे चांगले मित्र होते आणि चांगलं काम केलं त्यांनी. तर असं पत्रकारितेची भूमिका असते. एक आपल्या पार्टीमध्ये काम करत असतानाची भूमिका वेगळी, पण पत्रकारिताच करत असताना सार्वजनिक जीवनामध्ये लोकांना काय द्यावं लागणार आहे तेही त्यांनी ठरवून दिलं पाहिजे. मला वाटतं की मी नागपूरमध्ये जेव्हा जेव्हा भाषणं केली त्याचा अतिशय सुरेखपणानं त्याने उल्लेख केलेला होता. आणि ते मला म्हणायचे, ते फोनही करून सांगायचे, सुशील कुमारजी ही तुम्ही जी भूमिका मांडली ते मला मान्य आहे. असं कधी होतं बऱ्याच वेळेस. तर तसं आमच्या ह्या माने साहेबांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी तशा आहेत
ते वर्तमानपत्र जिथे नोकरी करतात, मला वाटत नाही की त्यांचं बंधन त्यांच्यावर असेल. ह्याच बातम्या त्यांनी अशा छान द्याव्यात. पण स्वतःचा विचार त्यामध्ये न घालता सर्वांना जे लोकांना जे ज्ञात असेल आणि लोकांना जे उपयुक्त होईल त्या बातम्या देण्याचं त्यांनी काम केलेलं असेल. किती कष्टातून त्यांनी जीवन पुढे नेलेलं आहे. ही साधी गोष्ट नाही. आणि त्यातून हा सगळा ह्या पत्रकारितेचा अभ्यास करायचा. पुण्यात काय चाललंय, नागपूरला काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, दिल्लीत काय चाललंय, आणि याचं सगळं संकलन करून सोलापूरसारख्या शहरामध्ये त्यांना आधुनिक सगळी माहिती करून द्यायची, ही काम काही थोडं नाही. त्यांनी खूप काम केलं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये. ते पुस्तक खूप वाचण्यासारखं आहे. त्यांनी मला त्याचा उल्लेख आहे. त्यांनी एवढे वेळेस विमानतळची भूमिका मांडून सुद्धा आमचं विमानतळ होऊ घेतलं नाही. ती मनातली खंत त्यांनी मांडलेली आहे. पण ती माझी खंत आहे, तुमचीच नाही. एवढे दिवस झाले विमानतळ सगळं आपण केलं. मी ती गोष्ट परत सांगत नाही. बोरामणीसारख्या ठिकाणी एवढं मोठं विमानतळ करण्याचं, पण हट्टी काही लोकांचा स्वभाव असतो. तर इथंच झालं पाहिजे. अरे इथंच झालं पाहिजे कसं? शहराच्या आत असणार आहे विमानतळ, किती दिवस टिकणार आहे इथं? पण आम्ही म्हणतो की ठीक आहे, सत्ता त्यांची आहे, चालू द्या, तेवढं तरी चालू द्या. पण तेही चालत नाही. पण आम्ही आडवं घालणार नाही. यातून तुम्ही मार्ग काढा. आणि ते सुशीलकुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी, कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल. पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्त्वाचं आहे, हे मी आपल्याला सांगेन. त्याचं आम्हाला क्रेडिट मिळो न मिळो, तशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केल्या. कधी क्रेडिट घेतलं नाही आम्ही. ESI हॉस्पिटल किती साली आम्ही केले कामगारांच्या करता, आणि ते मी आबासाहेब किल्लेदारांच्या करता म्हणून मी इथं आणलेलं होतं. पण त्याचं क्रेडिट घेत बसलेलं नाही. आणि म्हणून पत्रकारितेमध्ये सुद्धा देखील आपण अशा प्रकारची भूमिका कधी मांडली नाही. आणि हे सर्वंकष भूमिका घेऊन पत्रकारिता सभ्यताशी सुद्धा म्हटलं पाहिजे की ती भूमिका घेऊन तुम्ही भविष्यामध्ये सुद्धा काम कराल, अशी इच्छा व्यक्त करतो. तुम्हाला परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं, तुमच्या फॅमिलीनं उदंड आयुष्य द्यावं. कष्टातून त्यांनी हे सगळं जीवन उभं केलं. मुलगा आता कामाला आहे, तो दुसराही मुलगा आहे ना, दोन्ही मुलं कामाला आहेत. तर त्यांचा वैभव असंच वाढत जावं. आणि ह्या पत्रकारितेला देखील सोनेरी रूप येऊ त्यांच्या स्वतःच्या पत्रकारितेला, अशी मी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.